आपण इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय बघणार आहे बघा. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, टू स्टिम्युलेट अ नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन बाय अप्लाइंग अ सर्टन व्होल्टेज बिटवीन द इलेक्ट्रॉड इन अ सेल इज नोन ॲज अ इलेक्ट्रोलिसिस. म्हणजे एक नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन तुम्हाला स्टिम्युलेट करायचे बाय अप्लाइंग सर्टन व्होल्टेज बिटवीन द इलेक्ट्रॉड इन अ सेल. म्हणजे तुमच्याकडे जो सेल असतो त्यात तुम्हाला काय करायचं आहे, इलेक्ट्रॉडमध्ये एक थोडंफार काय काय करायचं आहे, एक ठरलेलं विशिष्ट प्रकारचं काय करायचं आहे, व्होल्टेज अप्लाय करायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, केमिकल रिॲक्शन होणार आहे. टू स्टिम्युलेट अ नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन बाय अप्लाइंग अ सर्टन व्होल्टेज बिटवीन द इलेक्ट्रॉड इन अ सेल इज नोन ॲज अ इलेक्ट्रोलिसिस. त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलिसिस म्हणायचं. आता मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलिसिस काय बघूया आपण. व्हेनेवर अँड इलेक्ट्रोलाइट इज डिझॉल्व इन वॉटर. ज्यावेळी कोणताही इलेक्ट्रोलाइट हा वॉटरमध्ये डिझॉल्व होतो त्यावेळी काय होतं, इट्स मॉलिक्यूल स्प्लिट इंटू पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन. त्याचा मॉलिक्यूल कशात स्प्लिट होतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनमध्ये. दीज आयन मूव्ह फ्रीली इन द इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. हे आयन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनमध्ये फ्रीली मूव्ह होत असतात. बघा, XY हा इलेक्ट्रोलाइट आहे. ज्यावेळी सोल्युशनमध्ये जातो इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये त्यावेळी काय होतं, X प्लस Y मायनस आणि फ्रीली मूव्ह होत असतात. टू मेटल रॉड आर डीप्ड इन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. दोन मेटल रॉड हे इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनमध्ये डीप केलेले असतात. अँड पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड बिटवीन द रॉड एक्सटर्नली. आणि जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते तुम्ही एक्सटर्नली काय करता, अप्लाय करता बाय युझिंग अ बॅटरी. म्हणजे किती व्होल्टेज त्याला द्यायचं आहे ते तुम्ही एक्सटर्नली अप्लाय करता. आता देअरफोर काय होतं, इलेक्ट्रोलिसिस इज द प्रोसेस विच ब्रिंग आउट द केमिकल चेंजेस बाय युझिंग अ इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे जे काय तुम्ही करताय ते काय करताय, इलेक्ट्रिकल एनर्जी करून काय करताय, ही इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस घडवून आणताय. विच कॅन ब्रिंग आउट केमिकल चेंजेस. म्हणजे ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी पास करताय त्याचवेळी इथं काय होतं, केमिकल रिॲक्शन होतात. अ टिपिकल सेल युज्ड टू कॅरी आउट इलेक्ट्रोलिसिस इज ॲज शोन इन फिगर. आता बघा, हा तुमचा सेल आहे, हा ॲनोड आहे, हा कॅथोड आहे. ही बॅटरी जोडल्या दोन्ही इलेक्ट्रॉडशी. हे निगेटिव्ह आयन आहेत, हे पॉझिटिव्ह आयन आहेत. पॉझिटिव्ह आयन कॅथोडकडे जातात, निगेटिव्ह आयन कुठे जातात, तेही कॅथोडकडे दाखवतात. बघा, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, इलेक्ट्रोलाइटिक टँक आहे हा. आता ॲप्लिकेशन ऑफ द इलेक्ट्रोलिसिस. बघा, इलेक्ट्रोलिसिसचं ॲप्लिकेशन काय काय असतं बघा. त्याच्या आधी बघा, टू मेटल रॉड आर डिप्ड इन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन अँड अ पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड बिटवीन द रॉड एक्सटर्नली बाय युझिंग अ बॅटरी. मग बॅटरीनं आपण काय करतो, आपण हे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो. मग पार्शली इमर्स्ड मेटल रॉड आर रिफर्ड ॲज अ इलेक्ट्रॉड. पार्शली इमर्स्ड मेटल रॉड हे काय आहेत, दोन्ही मेटल रॉड आहेत, त्यांना आपण काय म्हणायचं, इलेक्ट्रॉड म्हणायचं. द रॉड कनेक्टेड विथ द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. निगेटिव्ह टर्मिनलला जो रॉड कनेक्ट झाला आहे त्याला म्हणायचं कॅथोड. व्हाईल द रॉड इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कॉल्ड ॲज ॲन ॲनोड. द पॉझिटिव्हली चार्ज आयन्स ऑफ द सोल्युशन आर अट्रॅक्टेड बाय द कॅथोड. ते पॉझिटिव्हली चार्ज आयन्स असतात त्या सोल्युशनचे, हे कुठे अट्रॅक्ट होतात, तर कॅथोडकडे अट्रॅक्ट होतात. अँड द निगेटिव्हली चार्ज आयन्स हे कुठं जातात बघा, व्हाईल द इलेक्ट्रॉड विच इज कनेक्टेड विथ द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कॉल्ड ॲज ॲनोड. तुम्हाला हे कळालं, ॲनोड कोण आहे, कॅथोड कोण आहे. द पॉझिटिव्हली चार्ज आयन्स ऑफ द सोल्युशन आर अट्रॅक्टेड बाय द कॅथोड, व्हेअरॅज द निगेटिव्हली चार्ज आयन्स आर अट्रॅक्टेड बाय द ॲनोड. मग इथं काय पाहिजे, ॲनोड पाहिजे. इथं काय झालं, कॅथोड दिलं त्यांनी बुकमध्ये, इथं काय पाहिजे, ॲनोड. निगेटिव्ह आयन्स अट्रॅक्टेड बाय ॲनोड आणि पॉझिटिव्ह आयन अट्रॅक्टेड बाय कॅथोड. Therefore, the electrolysis is the process which can bring out chemical changes by using electrical energy. म्हणजे इलेक्ट्रोलिसिस ही अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये तुम्ही केमिकल चेंजेस आणता. पण कसे, म्हणजे केमिकल चेंजेस आपण यामध्ये घडवून आणतो पण बाय युझिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर करून आपण काय करतो, यामध्ये केमिकल चेंजेस घडवतो. अ टिपिकल सेल यूज्ड टू कॅरी आउट इलेक्ट्रोलिसिस. बघा, हा तुमचा सेल दाखवला येतो. त्याचे ॲप्लिकेशन काय काय होतात बघा, इलेक्ट्रोप्लेटिंग, इलेक्ट्रो रिफायनिंग, अमालगमेशन, इलेक्ट्रो पॉलिशिंग, इलेक्ट्रो मेटॅलॉजी. हे सगळे कशाचे ॲप्लिकेशन आहेत, इलेक्ट्रोलिसिसचे. त्यातले आत्ता आपण काय बघणार आहे, इलेक्ट्रोप्लेटिंग आणि इलेक्ट्रो रिफायनिंग हे दोन ॲप्लिकेशन बघणार आहे. इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय असते बघा, इलेक्ट्रोप्लेटिंग इज डिफाईन्ड ॲज द प्रोसेस ऑफ डिपॉझिटिंग अ थिन फिल्म ऑफ अ मेटल. म्हणजे एक मेटलची काय असते, एक थिन फिल्म असते, एकदम असा पातळ असा काय असतो, एक लेअर असतो. फिल्म म्हणजे काय, लेअर असतो, एक थिन फिल्म असते.
हे बघा, द प्रोसेस ऑफ डिपॉझिटिंग अ थिन फिल्म ऑफ अ मेटल ओव्हर द सरफेस ऑफ अ सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे काय, ज्याच्यावर कोटिंग करायचं आहे. म्हणजे समजा एक मेटल आहे आणि त्या मेटलला मला कोटिंग करायचं आहे, मग मी काय वापरणार, दुसरा कुठला तर सबस्टन्स घेणार. मग त्याचा काय करणार मी, थिन फिल्म, त्या मेटलवर काय करणार, एक थिन फिल्म लेअर तयार करणार. तो मेटल त्या दुसऱ्या मेटलवर असा डिपॉझिट करणार की त्याचं काय झालं पाहिजे, थिन फिल्म लेअर डिपॉझिट झाला पाहिजे. मग त्या मेटलला काय म्हटले, सबस्ट्रेट म्हटले. ज्याच्यावर तुम्हाला कोटिंग करायचं आहे, ज्या मेटलला तुम्हाला करोजनपासून प्रोटेक्ट करायचं आहे, त्याला काय म्हटले, सबस्ट्रेट म्हटले. द सबस्ट्रेट मे बी अनादर मेटल, पॉलिमर, वूड और सिरॅमिक ऑब्जेक्ट. म्हणजे ते काही असू शकतं, मेटल असेल, पॉलिमर असेल, तुम्हाला वूडला कोटिंग करायचं असेल, सिरॅमिक ऑब्जेक्ट असेल. आता कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग बघा. इलेक्ट्रोप्लेटिंग इज कॅरिड आउट इन इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोप्लेटिंग हे सुद्धा इलेक्ट्रोलिटिक सेलमध्येच केलं जातं. द सेल इज फिल्ड विथ अन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. त्या सेलमध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन भरलं जातं. द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इज युजली अन ॲक्वियस साल्ट सोल्युशन. ते सोल्युशन कसं असतं, ॲक्वियस साल्ट सोल्युशन असतं ऑफ द प्लेटिंग मेटल. समजा जर कॉपर मेटल घेतलं तर कॉपर सल्फेट, झिंक मेटल घेतलं तर झिंक सल्फेट. म्हणजे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह मेटलच्या काय असणार, त्यामध्ये ॲक्वियस साल्ट सोल्युशन असणार. आता ॲनोड बघा. ॲनोड काय असतो, इट इज अ प्युअर मेटल रॉड और प्लेट ऑफ द मेटल विच इज टू बी प्लेटेड ओव्हर द सरफेस ऑफ द सबस्ट्रेट. म्हणजे ज्याचं तुम्हाला त्या मेटलवर कोटिंग करायचं आहे, तो तुम्ही थर देणार आहे, तो थर काय असणार आहे, म्हणजे ॲनोड असणार आहे. इट इज अ प्युअर मेटल रॉड और प्लेट ऑफ द मेटल विच इज टू बी प्लेटेड ओव्हर द सरफेस ऑफ द सबस्ट्रेट. ज्या सबस्ट्रेटवर तुम्ही हे प्लेटिंग देणार आहे. आता कॅथोड बघा. तर सबस्ट्रेट ऑब्जेक्ट बिंग प्लेटेड म्हणजे सबस्ट्रेट थोडक्यात. कॅथोड म्हणजे कशावर कोटिंग होणार आहे, तर या सबस्ट्रेटवर होणार आहे. द सबस्ट्रेट ऑब्जेक्ट बिंग प्लेटेड ॲक्ट ॲज अ कॅथोड. आता वर्किंग बघायचं. वर्किंग ऑफ द इलेक्ट्रोप्लेटिंग. ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस ऑक्सिडेशन ऑकर्स ॲट द ॲनोड. ज्यावेळी इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस चालू होते त्यावेळी काय होते, ॲनोडवर ऑक्सिडेशन होतं आणि द ॲनोड मेटल एम डिझॉल्व ॲज अन Mn+. ॲनोड मेटल एम जो असतो तो काय म्हणून डिझॉल्व होतो, Mn+ म्हणून डिझॉल्व होतो आणि Mn+ आयन्स देतो. रिडक्शन ऑकर्स ॲट द कॅथोड. नेहमीप्रमाणे काय होतं, कॅथोडवर रिडक्शन होतं. अँड पॉझिटिव्ह आयन ऑफ द सोल्युशन मूव्ह टुवर्ड्स द कॅथोड. आणि जे पॉझिटिव्ह आयन्स असतात ते कॅथोडकडे मूव्ह व्हायला लागतात. मग Mn+ आयन एक्सेप्ट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द सबस्ट्रेट. Mn+ आयन काय करतात, सबस्ट्रेटकडचे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतात. सबस्ट्रेट कोण आहे तर कॅथोड, त्याच्याकडचे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतात. अँड डिपॉझिट देअर इन द फॉर्म ऑफ मेटल ॲटम. आणि तिथं त्या कॅथोडच्या सरफेसवरती काय म्हणून डिपॉझिट होतात, ॲज अन मेटल म्हणून डिपॉझिट होतात. मग आता ॲनोड रिॲक्शन बघा कशी होते. डिझॉल्युशन ऑफ द मेटल, ऑक्सिडेशन होतं पहिल्या ॲनोडवर. एम काय करतो, त्याचे एन इलेक्ट्रॉन लूज करतो, त्यामुळे त्यावर कोणता चार्ज येतो, Mn+. कॅथोडवर काय होतं, डिपॉझिशन ऑफ द मेटल म्हणजे Mn+ हे झालेला असतो, डिस्चार्ज झालेला असतो, तो कुठं जातो, एन इलेक्ट्रॉनकडे जातो. मग काय होतं, एम तयार होतं आणि हे कशावर तयार होतं तर कॅथोडवरती तयार होतं. इन अन आयडियल इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन म्हणजे इथं काय होतं, रिडक्शन होतं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इन अन आयडियल इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन डिझोल्युशन अँड डिपॉझिशन प्रोसेस टेक्स प्लेस ॲट द सेम रेट. जर तुम्हाला आयडियल इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन पाहिजे असेल तर त्यावेळी काय झालं पाहिजे, डिझोल्युशन पण आणि डिपॉझिशन प्रोसेससुद्धा काय झाली पाहिजे, एकाच वेळी सेम रेटने झाली पाहिजे. अँड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द मेटल आयन इन द सोल्युशन रिमेन्स कॉन्स्टंट. आणि मेटल आयनमधलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कसं राहिलं पाहिजे, कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. द मेकॅनिझम ऑफ द इलेक्ट्रोप्लेटिंग. Electroplating can be considered as the crystal growth. The process occurs in the following three steps. Diffusion of the metal ion from the electrolyte solution to the surface of the substrate. काय होतं, मेटल आयनचं काय होतं, इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमधून काय होतं, डिपॉझिशन होतं टू द सरफेस ऑफ द सबस्ट्रेट. बघा, डिफ्युजन ऑफ द मेटल आयन फ्रॉम द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन टू द सरफेस ऑफ द सबस्ट्रेट. कॅथोडवर काय होतं, त्याचं डिपॉझिशन होतं, म्हणजे कोटिंग कशाला येते, या कॅथोडला येतं. रिडक्शन ऑफ द मेटल आयन ऑन द सरफेस ऑफ द सबस्ट्रेट टू डेव्हलप द ॲडसॉर्ब लेअर ऑफ द ॲटम. ज्यावेळी कॅथोडवरती हे होतं, डिपॉझिशन होतं, त्यावेळी काय होतं, टू डेव्हलप ॲडसॉर्ब लेअर ऑफ द ॲटम. त्यावर काय होतो, ॲटमचा एक ॲडसॉर्ब लेअर तयार होतो. मग ग्रोथ ऑफ द डिपॉझिट रिझल्टिंग इन थिकनिंग ऑफ द लेअर इन टू मायक्रोस्कोपिक डिपॉझिट. त्या डिपॉझिटची जी ग्रोथ होते त्याचा परिणाम काय होतो, रिझल्टिंग इन द थिकनिंग ऑफ द लेअर
मग जशी ग्रोथ होते, डिपॉझिशन व्हायला चालू होतं, तसं काय होतं, तुमचा जो लेयर आहे कॅथोडचा त्याची जाडी काय होत जाते, वाढत जाते, तो थिक होत जातो, थिकनिंग ऑफ द लेयर इनटू द मॅक्रोस्कोपिक डिपॉझिट. मग मॅक्रोस्कोपिक म्हणजे मोठ्या प्रमाणावर काय होत जातं, त्याचं डिपॉझिशन होत जातं आणि त्याचा लेयर काय होत जातो, थिक होत जातो. आता एक्झाम्पल बघा काय आहे, इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ द सिल्वर मेटल ऑन कॉपर मेटल. आता सिल्वर मेटलचं काय केलंय, कॉपर मेटलवर इलेक्ट्रोप्लेटिंग केलंय. A thin layer of the silver metal can be developed over the surface of the copper. म्हणजे कॉपरवर कशाचं कोटिंग केलंय, तर सिल्वर मेटलचं, with the help of electrolysis. A typical electrolytic cell is as shown in figure. It consists of an anode made up of pure silver. आता इथं ॲनोड कोण असणार आहे, तर प्युअर सिल्वर असणार आहे आणि कॅथोड कोण असणार आहे, तर कॉपर मेटल. हा काय त्याचा सबस्ट्रेट आहे आणि हा काय आहे, ॲनोड आहे. प्युअर सिल्वर मेटल रॉड अँड कॉपर प्लेट ॲज कॅथोड. बघा, प्युअर सिल्वर मेटल ॲनोड आहे आणि कॉपर प्लेट कॅथोड आहे. अँड ॲक्वियस सोल्युशन ऑफ द सिल्वर नायट्रेट इलेक्ट्रोलाइट इज फिल्ड इन द सेल. त्या सेलमध्ये काय भरलं जातं, अँड ॲक्वियस सोल्युशन ऑफ द सिल्वर नायट्रेट म्हणजे AgNO3चं सोल्युशन भरलं जातं. ॲनोड इज कनेक्टेड विथ द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. ॲनोड कशाशी कनेक्ट केला आहे, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला. आणि कॅथोड इज कनेक्टेड विथ द निगेटिव्ह टर्मिनल. निगेटिव्ह टर्मिनलला काय कनेक्ट केलं आहे, कॅथोड. हे बघा, हा सिल्वर मेटल आहे, ॲनोड म्हणून रिॲक्ट होणार. हा तुमचा काय, कॉपर स्पून आहे. कॅथोड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीला कनेक्ट केला आहे, सिल्वर पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीला कनेक्ट केला आहे. प्रोसेस काय होते बघा, व्हेन इलेक्ट्रिक करंट इज पास्ड इन द सेल. ज्यावेळी तुम्ही सेलमधनं इलेक्ट्रिक करंट पास करता, देन फॉलोइंग रिॲक्शन टेक्स प्लेस. ॲनोडवर काय होते आणि कॅथोडवर काय होते बघा. ॲनोडवर काय होणार, ॲनोडवर कोणती रिॲक्शन होते, काय, ऑक्सिडेशन. कॅथोडवर काय होतं, रिडक्शन. आता ॲनोडवर बघा, सिल्वर मेटल डिझॉल्व ॲट ॲनोड. मग सिल्वर काय करतो, त्याचे इलेक्ट्रॉन लूज करतो आणि Ag+ आयन तयार होतात. तर Ag- दाखवले पण Ag+ आहे. तर कॅथोड रिॲक्शन, Ag+ आयन फ्रॉम द सोल्युशन मायग्रेट टुवर्ड्स द कॅथोड. Ag+ आयन्स सोल्युशनमध्ये जे असतात ते कुठं जातात, कॅथोडकडे जातात. दे डिस्चार्ज अँड डिपॉझिट इन द फॉर्म ऑफ सिल्वर मेटल ॲटम ओव्हर द सरफेस ऑफ द कॉपर. मग ते कॅथोडच्या म्हणजेच कॉपरच्या सरफेसवर जातात आणि तिथं काय होतात, डिस्चार्ज होतात आणि तिथं गोळा व्हायला चालू होतात. डिपॉझिट इन द फॉर्म ऑफ सिल्वर मेटल, कारण तिथं इलेक्ट्रॉन असतात. मग Agचं कन्व्हर्जन परत काय होतं, Ag तिथं गेल्यावर कॅथोडच्या सरफेसवर गेल्यावर त्याला इलेक्ट्रॉन भेटतो. मग इलेक्ट्रॉन भेटल्यावर बघा, Ag++ इलेक्ट्रॉन काय होणार, परत Ag होणार. मग सोल्युशन लेट कन्वर्टेड इनटू कॅथोड, म्हणजे तो सॉलिडमध्ये कन्वर्ट होणार. आता बघा, ॲप्लिकेशन ऑफ द इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंगचं ॲप्लिकेशन काय बघा. इलेक्ट्रोप्लेटिंग इज वाईडली युज्ड इन इंडस्ट्री सच ॲज ऑटोमोबाईल, एअरप्लेन, इलेक्ट्रॉनिक, ज्वेलरी अँड टॉईज. मग आता इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इन गोल्ड प्लेटेड ज्वेलरी, गोल्ड प्लेटेड ज्वेलरीमध्ये पण यूज केला जातो. करोजन रेझिस्टंट कोटिंग, करोजन होऊ नये म्हणून करोजन रेझिस्टंट कोटिंग म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो. आता इलेक्ट्रो रिफायनिंग ऑफ कॉपर बघूया. आता इलेक्ट्रो रिफायनिंग म्हणजे काय बघा. इलेक्ट्रो रिफायनिंग इज द प्रोसेस थ्रू विच मेटल्स आर प्युरिफाय. म्हणजे इथं काय केलं जातं, मेटल्सला प्युरिफाय केलं जातं, म्हणजे शुद्ध केलं जातं. मेटल्स आर प्युरिफाय बाय युजिंग द प्रिन्सिपल ऑफ द इलेक्ट्रोलिसिस. म्हणजे इलेक्ट्रोलिसिसचा प्रिन्सिपल यूज करून मेटलला काय केलं जातं, प्युरिफाय केलं जातं, रिफाईन केलं जातं. दिस मेथड इज युजफुल फॉर द प्युरिफिकेशन ऑफ द मेटल्स लाईक सिल्वर, कॉपर, लीड. मग ही मेथड कशासाठी युजफुल असते, तर प्युरिफिकेशन ऑफ द मेटल, मेटलच्या प्युरिफिकेशनसाठी. कोणते कोणते मेटल असतात, सिल्वर, कॉपर, लीड एक्सेट्रा. बघा, अ स्मॉल पीस ऑफ द प्युअर मेटल. प्युअर मेटलचा एक स्मॉल पीस घ्यायचा, इज टेकन ॲज अ कॅथोड. काय म्हणून घ्यायचा, तो कॅथोड म्हणून घ्यायचा. अँड इम्प्युअर मेटल इज प्लेस्ड ॲट द ॲनोड. म्हणजे बघा, ॲनोड आणि कॅथोड. ॲनोड म्हणून काय घ्यायचा, तर इम्प्युअर मेटल घ्यायचा आणि प्युअर मेटल म्हणून काय घ्यायचा, कॅथोड घ्यायचा. An aqueous solution of the soluble salt of the pure metal is taken as an electrolyte solution. समजा तुम्ही कॉपर मेटल घेतला तर इलेक्ट्रोलाइट सोल्युशन काय घेणार तुम्ही, कॉपर सल्फेट घेणार. झिंक घेतला तर झिंक सल्फेट, ॲल्युमिनियम घेतला तर ॲल्युमिनियम क्लोराईड. असं तुम्ही काय करणार, त्याचे रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोलाइट सोल्युशन घेणार. द इम्प्युअर मेटल फ्रॉम ॲनोड डिझॉल्व इन द फॉर्म ऑफ मेटल आयन. जो इम्प्युअर मेटल असतो ॲनोडमधला, तो काय व्हायला लागतो, डिझॉल्व व्हायला लागतो. कशामध्ये डिझॉल्व होतो, इन द फॉर्म ऑफ मेटल आयन. मेटल आयनमध्ये तो काय होत जातो, डिझॉल्व होत जातो.
मग आयन्स देन काय होतं, देन आयन्स डिफ्यूज टुवर्ड्स द कॅथोड. ते आयन्स कुठं जातात, परत कॅथोडकडे जातात. अँड बघा ते आयन्स परत कुठं जातात, कॅथोडकडे जातात. अँड डिस्चार्ज बाय एक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन. तिथं जाऊन डिफ्यूज होतात, परत तिथं काय होतात, डिस्चार्ज होतात. एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करून काय होतात, डिस्चार्ज होतात. आफ्टर एक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन्स आयन रिड्यूस इन द फॉर्म ऑफ कॉपर ॲटम. म्हणजे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केल्यानंतर काय होतं, आयनचं कन्व्हर्जन ॲटममध्ये होतं. अँड डिपॉझिट ऑन द सर्फेस ऑफ द कॅथोड. आणि काय म्हणून डिपॉझिशन होतं, ॲज अन प्युअर कॉपर म्हणून त्यावर डिपॉझिशन होतं. द इम्प्युरिटीज, ज्या काही इम्प्युरिटीज असतात, म्हणजे तुम्ही म्हणाल की ॲनोड बरोबर इम्प्युरिटी पण गेली पाहिजे, तर इम्प्युरिटीजचं काय होतं बघा, द इम्प्युरिटीज फॉल अंडर द ॲनोड. म्हणजे जो तुमचा ॲनोड असतो त्याच्या खालीच काय होते, इम्प्युरिटीज पडून राहते, म्हणजे इम्प्युरिटीज त्याच्या खालीच पडते. द इम्प्युरिटीज फॉल अंडर द ॲनोड अँड सेटल ॲज अ ॲनोड मड. मग ॲनोडच्या खालीच ती तुमची इम्प्युरिटी असते आणि त्यालाच काय म्हणायचं, ॲनोड मड. द स्कीमॅटिक डायग्राम ऑफ द इलेक्ट्रोरिफायनिंग. बघा डायग्रॅम पण त्यांनी दाखवला, डायग्रॅममध्ये पण आपण बघूया. इलेक्ट्रो रिफायनिंग स्टेप सर्व्स टू पर्पज. बघा इलिमिनेशन ऑफ द अनवॉन्टेड इम्प्युरिटी. म्हणजे या प्रोसेसमध्ये काय होतं, ही प्रोसेस आपण कशासाठी वापरली जाते, मटेरियल प्युरिफाय करायला. मग यामध्ये काय केलं जातं, जो इम्प्युअर मेटल आहे तो ॲनोड म्हणून ॲक्ट होतो, जो प्युअर मेटल आहे तो कॅथोड म्हणून ॲक्ट होतो. आणि ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास करता त्यावेळी ॲनोड म्हणजे जो इम्प्युअर मेटल आहे त्याची इम्प्युरिटी काय होते, खाली पडायला लागते, त्या ॲनोडच्या खाली पडते आणि त्यातनं काय होते, आयन्स डिस्चार्ज व्हायला लागतात. आयन्स डिस्चार्ज झाल्यानंतर ते कुठं जातात, कॅथोडकडे जातात. कॅथोडकडे गेल्यानंतर तिथं काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. कॅथोडकडे गेल्यानंतर ते इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतात आणि तिथे डिस्चार्ज करतात. डिस्चार्ज केल्यानंतर ते काय होतं, तिथं परत एक लेअर तयार होतो, म्हणजे परत त्यावर काय होतं, प्युअर मेटलचंच काय होतं, कोटिंग होतं. बघा आता यामध्ये 2 स्टेप आहेत. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, इलिमिनेशन ऑफ द अनवॉन्टेड इम्प्युरिटी. म्हणजे आपल्याला नको असलेल्या इम्प्युरिटी इलिमिनेट होतात. कॉपर डिपॉझिटेड ॲट द कॅथोड. कॅथोडवर काय होतं, कॉपर डिपॉझिट होतो. हॅज अ प्युरिटी ऑफ 99.9%. म्हणजे इतकी पर्सेंटमध्ये त्याची प्युरिटी असते. वेट ऑफ द कॉपर विथ लेस दॅन 0.005%. टोटल मेटॅलिक इम्प्युरिटी. म्हणजे एवढं त्याचं वेट असतं. रिकव्हरी ऑफ द व्हॅल्युएबल इम्प्युरिटी. जी व्हॅल्युएबल इम्प्युरिटी असते त्याची काय होते, रिकव्हरी होते. सम व्हॅल्युएबल मेटल्स मे ऑल्सो बी प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ इम्प्युरिटी. त्या इम्प्युरिटीमध्ये वेगवेगळे मेटल्सही असू शकतात. विच कॅन बी रिकवर्ड युझिंग अदर प्रोसेस. जे दुसरी प्रोसेस वापरून काय केले जाते, तर रिकवर केले जातात. आता कॉपर सल्फेट असतं, त्याचं काय होतं, Cu+2+ SO4 2- ही रिॲक्शन होते. आता ॲट कॅथोडला काय होतं, डिपॉझिशन ऑफ द प्युअर कॉपर म्हणजेच रिडक्शन. Cu+2 2 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतात, Cu सॉलिडमध्ये जातो. ॲट ॲनोडवर काय होतं, डिझोल्युशन ऑफ द इम्प्युअर कॉपर. Cu 2 इलेक्ट्रॉन लूज करून Cu+2 होतो, म्हणजेच ऑक्सिडेशन होतं. आता ही डायग्राम बघा, ॲनोड कॅथोड. ॲनोड पॉझिटिव्ह टर्मिनलला, कॅथोड निगेटिव्ह टर्मिनलला बॅटरीच्या. हे इम्प्युअर कॉपर रॉड आहे, हा प्युअर कॉपर रॉड आहे. हे कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे आणि जी इम्प्युरिटी आहे ती तो गोळा झाला त्याला आपण काय म्हणायचं, ॲनोड मड म्हणूया. हा आपला टॉपिक इथं संपला आहे. आपलं दुसरं जे युनिट आहे ते इथं संपलेलं आहे. बघा मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता काय होणार आहे, आपण तिसरं युनिट बघणार आहे.